नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आपल्याला माहिती आहे, या कार्यक्रमामध्ये रोज घडलेल्या घडामोडींवर चर्चा करतो. विशेषतः निवडणुकांचे दिवस आहेत तेव्हा अर्थातच राजकीय विषय हा या चर्चांमध्ये जास्त असतो आणि या विषयावर चर्चा करण्याकरता आपण विविध व्यक्तींनाही आमंत्रित करतो. आपला आजचा विषय सुद्धा आहे की विनायक मेटेंच्या महायुती प्रवेशाचा राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसणार का, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. अर्थातच या विषयाला बरेच कंगोरे आहेत. त्या विषयावर चर्चा करण्याकरता ही बरीच मंडळी आपण आज इथे आमंत्रित केलेली आहेत. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि मराठा आरक्षणासाठी आग्रह असलेले विनायक मेटे यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यामुळे मराठा समाजाची मतं फुटणार आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मुळात सध्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण शक्य आहे का, हाच खरा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आघाडीनं आश्वासन न पाळल्यामुळे महायुतीमध्ये सहभागी झालेल्या विनायक मेटेंचा मुंडे साहेब राजकीय फायदा तर उचलत नाहीयेत ना, किंवा विधान परिषदेसाठी मेटेंनी ही तडजोड तर केली नाहीये ना, अशा अनेक शंका यामुळे उपस्थित होत आहेत. पाहूया या सगळ्या विषयासंदर्भातला साम वाहिनीचा हा एक खास वृत्तांत. विनायक मेटेंच्या महायुती प्रवेशाचा राष्ट्रवादीला फटका बसणार का? राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत महायुतीत दाखल झालेल्या विनायक मेटेंनी आपलं उपद्रव मूल्य दाखवायला सुरुवात केल्यानं मेटेंच्या या निर्णयाचा तडाखा राष्ट्रवादीला बसणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. मेटेंचा बऱ्यापैकी प्रभाव असलेल्या मराठवाड्यात मराठा समाजाची मतं फुटण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली असली तरीही महायुतीत दाखल झालेल्या मेटेंना त्यांच्या या निर्णयाचा कितपत फायदा होईल, हेही एक कोडच आहे. खरं तर मेटेंच्या या निर्णयाचा खुद्द मेटे आणि महायुतीला कितपत फायदा होईल, यापेक्षा सर्वाधिक फायदा हा मुंडेंनाच होण्याची शक्यता आहे. बीड राखण्यासाठी मुंडेंनी बेरजेचं राजकारण केल्याचा विश्लेषकांचा अंदाज आहे. मेटेंच्या महायुती प्रवेशामुळे उपस्थित होणाऱ्या काही प्रश्नांवर एक नजर टाकूयात. मेटे महायुतीत दाखल झाल्यानं राष्ट्रवादीला फटका बसणार का? मराठा समाजाची राष्ट्रवादीची पारंपरिक मतं फुटणार का? मेटेंचं प्राबल्य असलेल्या मराठवाड्यात काय होणार? बीड राखण्यासाठी तर मुंडेंचं हे बेरजेचं राजकारण नाही ना? आश्वासनानंतरही मेटेंनी निवडणुका होईपर्यंत वाट का पाहिली नाही? मुंडे मेटेंनी स्वतःच्या फायद्यासाठी मोठ बांधल्याचं चित्र उभं केलंय का? सहावा भिडू नको म्हणणाऱ्या महायुतीला आता मेटे कसे चालतात? मेटेंच्या समावेशामुळे खरंच महायुतीला फायदा होईल? विधान परिषदेसाठी तर मेटेंनी तडजोड केलेली नाही ना? मेटेंच्या या निर्णयाचा खुद्द त्यांनाच कितपत फायदा होईल, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन आघाडीनं पूर्ण न केल्यानं आपण राष्ट्रवादीला रामराम ठोकत असल्याचं म्हणत मेटे महायुतीच्या तंबूत दाखल झाले. आरक्षणाच्या मुद्द्यावर मेटेंनी विरोधात वक्तव्य केल्यानं राष्ट्रवादीनं त्यांना नोटीसही बजावली. मात्र मराठा समाजाची मतं लक्षात घेऊन निवडणुकीच्या तोंडावर मेटेंवर कारवाई करण्याचं पद्धतशीरपणे टाळलं. मुळात विनायक मेटेंच्या महायुती प्रवेशाचा कुणाला फायदा हो न हो, बीडमध्ये मुंडेंना फायदा होणार एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आपण बघितलं, अनेक शंका उपस्थित होत आहेत. जनसामान्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. मराठा आरक्षणाचं काय होणार आणि मेटेंची नक्की भूमिका काय आहे, त्याचा फायदा या भूमिकेचा नक्की कोणाला होणार, या सगळ्या विषयावर चर्चा करण्याकरता आज जे आपण प्रमुख पाहुणे बोलवलेले आहेत त्यात सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख करायला लागेल ज्यांच्यामुळे हा विषय आजचा उपस्थित होतो आहे ते स्वतः विनायक मेटे, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष. हे थोड्याच वेळात आपल्याबरोबर असणार आहेत. आणि आता आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत पद्मभूषण देशपांडे, मुंबई सकाळचे कार्यकारी संपादक. गेले अनेक वर्ष राजकारण कव्हर करता आहेत. राजकारणाचा त्यांचा अभ्यास आहे, त्याचं विश्लेषण आहे आणि याच चिकित्सेवर आधारित असलेल्या विश्लेषणात आपण त्यांना सहभागी करून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत आमदार नरेंद्रजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. नरेंद्रजी, स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये. आणि या प्रश्नामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू तर मांडाच, पण याचे विविध पैलू जे आपण आज डिस्कस करणार आहोत, चर्चा करणार आहोत, त्याच्यामध्ये आपण सहभागी होणार आहात. आपल्याबरोबर आहेत संजय कोकरे, ओबीसी एंटी पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी म्हणून या पक्षात या कार्यक्रमात ते सहभागी होत आहेत. संजयजी, या कार्यक्रमात आपलं स्वागत मनापासून. याचे वेगवेगळे सामाजिक पैलू आणि राजकीय पैलू या विषयाचे जे आहेत त्याच्यावर आपण आज बोलणार आहोत आणि आपणही आपली मतं याच्यामध्ये मांडणार आहात. आपल्याबरोबर परेलच्या स्टुडिओमधून आहेत अवधूतजी वाघ, भाजपाचे प्रवक्ते. अवधूतजी, स्वागत या कार्यक्रमात आपलं. आपण आमच्याबरोबर असताच अनेक चर्चांमध्ये आणि आपल्या पक्षाची मतं हिरिरीने मांडत असता. आजचा विषय सुद्धा तुमच्या तसाच विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याचं कारण महायुतीमधला एक भिडू वाढलेला आहे आणि आम्हालाही जाणून घेण्याची इच्छा आहे की 5 पांडवांना या 6व्या भिडूबद्दल काय वाटतंय. तेव्हा आम्ही आपल्याकडे निश्चितच काही क्षणांमध्ये येतो. आपण या चर्चेला प्रारंभ करणार आहोतच. त्याचबरोबर आपल्याबरोबर प्रवीण गायकवाड आहेत पुण्याहून, संभाजी ब्रिगेडचे नेते.
प्रवीणजी, स्वागत आपल्या या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. या कार्यक्रमामध्ये आपण आज जो विषय घेतलेला आहे मराठा आरक्षणाचा आणि विनायक मेटेंच्या भूमिकेचा, याच्यामध्ये आपण तर आपली भूमिका मांडालच, पण पुन्हा एकदा त्याला जो राजकीय सामाजिक संदर्भ आहे त्या संदर्भाविषयी सुद्धा आपण आपली मतं मांडू शकणार आहात. या कार्यक्रमाच्या विषयाला सुरुवात करताना मी अर्थातच जाणार आहे पद्मभूषण देशपांडेंकडे. मुंबई सकाळचे कार्यकारी संपादक आहेत. पद्मभूषण, एक आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये घटनेची चौकट मान्य करून या देशामध्ये अनेक प्रकारची आरक्षणं दिली गेली, त्याचे सामाजिक बदल दिसले, त्याचे राजकीय पडसाद उमटले आणि अर्थातच व्होट बँकांनाही त्याचा फायदा झाला, हे नाकारण्यात काही अर्थ नाही, पण त्याबरोबर एक सामाजिक अभिसरण सुद्धा झालं. या सगळ्या अभिसरणामधून अनेक प्रश्नांना उत्तरं मिळण्याच्या ऐवजी वादही दिसून आले, पण काही प्रमाणात त्याचा फायदाही झाला, हे मान्य करायला पाहिजे. आणि समाजाच्या विविध घटकांमधून, सामाजिक स्तरांमधून जी मागणी होत असते वारंवार, त्या मागणीची त्या सरकारांना दखल घ्यावी लागली, न्यायालयापर्यंत प्रकरणं गेली. आता आपण बोलतो आहोत ते विशेषतः मराठा व्होट बँक विषयी, मराठा आरक्षणाविषयी. आपल्याला एक विचारायला आवडेल, नारायण राणे समिती राज्य सरकारने स्थापन करण्याच्या पूर्वी मागच्या 20 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये हा मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजतो आहे, सातत्याने मागणी होतीये. या मागच्या 15 ते 20 वर्षातल्या संदर्भाविषयी आपण सुरुवातीला काय सांगाल? समीरण, आपल्या या चर्चेमध्ये आज आमदार नरेंद्र पाटील सहभागी होत आहेत आणि त्यांचे जे आजोबा होते अण्णासाहेब पाटील, ज्यांनी मराठा महासंघ सुरू केला आणि त्यांनी ही पहिल्यांदी मागणी त्यावेळेला उपस्थित केलेली होती, मला जे आठवते त्यानुसार. त्याच्यानंतर शशिकांत सुतार यांनी या संदर्भामध्ये, शशिकांत सुतार नाही, शशिकांत पवार माफ करा, शशिकांत पवार यांनी या संदर्भामध्ये ती मागणी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण सुरुवातीला अण्णासाहेब पाटलांनी मागणी खूप लावून धरली होती, आक्रमकपणे लावून धरलेली होती आणि त्यांचा जो राजकीय संबंध होता त्यामध्ये ते फार हिरिरीने ही मागणी मांडत असत. त्यानंतर शशिकांत पवार यांनी सुद्धा हा इश्यू जो आहे हा लढवला आणि दीर्घकाळपर्यंत ते या विषयासाठी आग्रही होते. एक गोष्ट अशी होती की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा मुख्यतः सत्ताधारी समाज आहे. त्यामुळे हा सत्ताधारी समाज असल्यामुळे मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या समाजाच्या मागण्या या सत्ताधारी समाजाला इतर सगळ्या समाजांच्या प्रतिक्रियांचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे प्रत्येक वेळी ही मागणी 2 पावलं पुढे गेली, 1 पाऊल मागे आलं, 2 पावलं पुढे गेली, 1 पाऊल मागे आलं, अशा पद्धतीने या मागणीचा सतत प्रवास राहिलेला आहे. परंतु ही मागणी कधीही निवडणुकीचा विषय झाला नव्हता. तो गेल्या 1-2 निवडणुकीमध्ये त्या पद्धतीने निवडणुकीच्या अजेंड्यावर आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे त्याला एक वेगळं परिमाण मिळालं, त्याला एक वेगळा पैलू मिळाला आणि म्हणून हे जे मराठा आरक्षणाची जी मागणी होती त्याचं हळूहळू आपण प्रसिद्धी माध्यमं मराठा आरक्षणाचं राजकारण असं वर्णन करू लागलो. मला पद्मभूषण एक असं विचारायचं आहे आणखीन एक आपल्याला, की एकूण महाराष्ट्राचं जर व्होट स्ट्रक्चर लक्षात घेतलं पूर्णपणे, तर आपण आता म्हणालात त्याप्रमाणे सगळ्यात जास्त रिप्रेझेंटेशन राजकारणामध्ये मराठा समाजाला मिळतं असं एक दिसून येतं किंवा असा एक समज जनसमुदायामध्ये आहे. हा कितपत खरा आहे? म्हणजे जर आपण पर्सेंटेज लक्षात घेतलं व्होटर्सचं आणि सत्तेमधलं, तर यामधला हा सुसंवाद आहे का विसंवाद आहे? नाही, यामध्ये समज असण्याचा काही प्रश्न नाही, हे वास्तवच आहे आणि ते साहजिक पण आहे. याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये ज्या विविध जाती समूह आहेत या जातींचा जर आपण विचार केला तर सगळ्यात मोठी जात एक जात म्हणून किंवा एक समाज म्हणून मराठा समाज हा सर्वात जास्त आहे, हे तर उघडच आहे. दुसरी गोष्ट अशी की हा समाज हा धारक समाज आहे, म्हणजे मुळात जमिनीवरचा समाज होता, जमिनी यांच्याकडे होता, शेतीतला समाज होता आणि जो धारक समाज असतो तो धारक समाज सर्व ठिकाणी, आपण कुठल्याही राज्यामध्ये जा त्या ठिकाणी जेव्हा लोकशाही आली, जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आपोआपच पहिली सत्ताधारी होण्याची संधी ही या समाजाला मिळाली. महाराष्ट्रामध्ये या समाजाच्या नेतृत्वाला ही संधी मिळाल्यानंतर या समाजाने अतिशय योग्य पद्धतीने, ज्याला आपण अतिशय तारतम्याने म्हणूया, अशा पद्धतीने सर्व जमातींना, सर्व जातींना बरोबर घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इतर ठिकाणी आपल्याला जसं दिसतं की काही जाती या एका बाजूला फेकल्या गेल्या, ज्यांनी दीर्घकाळ सत्ता गाजवली त्या जाती, तसं महाराष्ट्रात घडलं नाही. कारण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या ज्या व्यक्तींनी या राज्याचं नेतृत्व केलं, सत्ताधारी म्हणून काम केलं, त्या सर्वांनी
अन्य जातींना, अन्य जमातींना बरोबर घेऊन राजकारण केलं. यशवंतराव चव्हाणांपासून त्यांची आपण एक परंपरा आहे असं आपण म्हणतो आणि तेच ती राजकारणाची परंपरा आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये चालू राहिली. त्यामुळे मराठा समाज हा सतत सत्तेत राहिला, सत्ताधारी राहिला. बरोबर आहे. इतर जातींनी एकत्र येऊन त्याला अद्यापपर्यंत बाजूला केलं नाही. बरोबर आहे. मला आमदार नरेंद्र पाटील यांच्याकडे जायचं आहे. आताच पद्मभूषणजींनी सांगितल्याप्रमाणे अण्णासाहेब पाटलांनी म्हणजे नरेंद्रजींच्या आजोबांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता. नंतर शशिकांत पवार आणि अनेक मंडळींनी अगदी विनायकराव मेटेंपर्यंत मराठा आरक्षणाचा संदर्भातला मुद्दा लावून धरलेला होता. नरेंद्रजी, आपण एक कॉम्पोजिशन, ज्याला सोशल कॉम्पोजिशन म्हणतो, एक सामाजिक समीकरण म्हणतो, या समीकरणामध्ये आता आपण राष्ट्रवादीची एक भूमिका आहे राष्ट्रवादी पक्षाची, हे आपण जरी मान्य केलं तरी आपल्या आजोबांनी हा मुद्दा ज्या सामाजिक अभिसरणाच्या मुद्द्यातून मांडलेला होता त्यावेळेचं राजकीय समीकरण आणि आत्ताचं राजकीय समीकरण याच्यात तुम्हाला काही फरक वाटतोय का? आणि मुळात पर्सेंटेजच्या हिशोबात जर बोलायचं झालं तर आता नक्की काय अवस्था आहे? खरं म्हणजे अण्णासाहेब पाटील हे माझे वडील होते. हा पहिला मुद्दा क्लिअर करतो. 1980 साली ज्या वेळेला अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना झाली त्यावेळेला महाराष्ट्रामधील असणाऱ्या तळागाळातील असणाऱ्या दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकांना आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं ही त्यांची त्यावेळेला पहिली भूमिका होती. 1982 22 मार्च 1982ला त्यावेळेला स्वर्गीय बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेला विविध मागण्या ह्या महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या संघटनेने एकत्रपणे तो मोर्चा काढून मग तो मोर्चा विधानमंडळावरती नेला होता. परंतु त्या काळामध्ये सन्माननीय बाबासाहेब भोसले यांनी त्या कुठल्याही मागण्या मान्य न केल्यामुळे 23 मार्च 1982ला अण्णासाहेबांनी स्वतःचं आपल्या जीवाचं बलिदान दिलं आणि महाराष्ट्रामध्ये नंतर परंपरेप्रमाणे मग वेगवेगळ्या संघटना त्या ठिकाणी निर्माण झाल्या. खरं त्यावेळेला वडिलांची भूमिका फार स्पष्ट होती की आरक्षण हे आर्थिक निकषावरती मिळालं पाहिजे, जातीवरती न देता. परंतु राज्य सरकारच्या नंतर कालांतराने टप्प्याटप्प्यामध्ये इतर काही जाती धर्माच्या लोकांना या आरक्षणामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं आणि मग तो एकटा पडला तो मराठा समाज. आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा मुद्दा शशिकांत पवार यांनी स्वतः या चळवळीमधून पुढाकार घेतला आणि मग तो पुढाकार घेत घेत मग महाराष्ट्रातील तळागाळातील वेगवेगळे नेते कालांतराने निर्माण झाले. त्यातमध्येच एक मेटेंचाही जन्म झालेला असावा आणि मग हा प्रश्न आजपर्यंत या परिस्थितीमध्ये तसाच पडून राहिलेला आहे. आजची परिस्थिती जर आपण बघितली की गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी या चळवळीला फार गती आलेली आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. राज्य सरकारने गांभीर्याने हा विचार केला. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि नंतर त्या सर्वांनी मिळून नारायण राणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली समितीचं गठन केलं आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामध्ये जाऊन तळागाळातील लोकांना, जिथे मराठा असतील, जिथे नॉन मराठा असतील, त्यांची भूमिका, त्यांची परिस्थिती, त्यांचं राहणसहान, नोकरी, त्यांचा व्यवसाय, त्यांची शेती, ही सर्व परिस्थिती बघता एक अहवालाची निर्मिती त्या ठिकाणी केली. दुर्भाग्याने आम्हाला अपेक्षित होतं खरं म्हणजे तर या अधिवेशनाचा, या 7 दिवसाच्या अधिवेशनामध्येच शेवटच्या दिवशी निर्णय होईल, परंतु तो निर्णय झाला नाही. परंतु राज्य सरकार आजही त्यांच्या भूमिकेमध्ये फार ठाम आहे. सरकारची भूमिका स्पष्ट आहे की कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता त्या ठिकाणी मराठा समाजाला 20 किंवा 22% हे आरक्षण देण्यात येईल, परंतु ते कुठल्याही कायद्याच्या चौकटीमध्ये अडकता कामा नये. इतक्या वर्ष 15-20 वर्षापासून 32 वर्षापासून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील वारल्यापासून हा लढा चालूच आहे. परंतु हा लढा चालू होत असताना या समाजाला दुर्लक्षित न करता यांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणूनच त्या दिवशी थोडासा तो निर्णय झाला नाही. बरोबर आहे. मला संजय कोकरेंकडे यायचंय. संजयजी, आपण एक ओबीसी एनटी पार्टीचे कार्यकर्ते, त्याचे पदाधिकारी आणि या क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहात. मला एक सांगा, आता सांगितलं नरेंद्रजींनी की इतर आरक्षणांना हात न लावता, म्हणजे ओबीसीचं आरक्षण असेल किंवा इतर जाती प्रजातींचं आरक्षण जे असेल त्याला घटनेची चौकट जी आखून दिलेली आहे त्या आरक्षणाला हात न लावता या प्रकारचं आरक्षण देण्याचा सरकारचा निर्धार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि नारायण राणे समिती स्थापन झाली होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला काय वाटतं, खरोखर याच्या आधीची काही उदाहरणं लक्षात जर घेतली की काही जातींच्या आरक्षणांना आरक्षणाच्या कोट्यामध्ये आणताना जो काही कोर्टाचा प्रॉब्लेम निर्माण झाला, मला पद्मभूषणजींकडे यायचंच आहे, वैश्यवाणींसारख्या जाती असतील किंवा इतर असतील त्याच्याबद्दल, पण काही क्षणानंतर मी येतो. पण अशा परिस्थितीमध्ये, आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे नरेंद्रजी म्हणतायत ते फिजिबल आहे का, शक्य आहे का असं आपल्याला वाटतं का? 49% जेव्हा आरक्षण आहे त्याच्यानंतर ते वाढून किती पर्यंत जाऊ शकतं, तर ह्याला पण काही जी लिमिट्स आहेत त्याच्यामध्ये शक्य होऊ शकतं असं आपल्याला वाटतं का? माझ्या मते कदापि शक्य होणार नाही आणि होणारच नाही.
आपण नारायण राणे समितीचा जो सांगितलं 20% त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, परंतु ह्या मराठा समाजाची मागणी काय, आरक्षण मागणी नाहीये. मराठा समाजाची मागणी आहे आमचं ओबीसी करून घ्या, म्हणजे आम्हाला ओबीसी मध्ये घुसवा. ओबीसीची 27% जे आहे त्याच्यावरती त्यांना घालायचा आहे. मूळ मागणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. ह्यांची मागणी कधी चालू झाली? आरक्षण ओबीसीना 1967 सालापासून आहे, तेव्हा ह्यांनी कधी मागणी केली नाही. कारण 67 सालापासून ओबीसीना फक्त शैक्षणिक आणि आर्थिक मध्ये आरक्षण होतं. पण 1992 साली 93 साली जेव्हा घटना दुरुस्ती झाली, पंचायत राज्य ह्या देशामध्ये आलं, म्हणजे दुय्यम राज्य सत्तेमध्ये जेव्हा ओबीसीनी शिरकाव केलं, जिल्हा परिषद असेल, पंचायत राज असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, त्यावेळी ओबीसीना घटनात्मक अधिकार मिळाला. त्यावेळी मराठ्यांच्या पोटात कुठेतरी दुखायला लागलं आणि मग संपूर्ण सत्ता ताब्यात घेण्यासाठी ते काय सांगतात की तुमच्या धक्का न लावता, म्हणजे समजा 27%, 27चे 35 केले 50%, हे 27 वरती कब्जा करायचा आहे, परत 50% पूर्ण त्यांना कब्जा करायचा आहे, फक्त राजकीय सत्तेसाठीच. नाही तर त्यांनी 67 सालीच मागणी केली होती. आणि आता काय झालं, ही जी नारायण राणे समिती नेमली, आपण थोडासा इतिहास बघितला पाहिजे. ही नारायण राणे समिती बेकायदेशीर आहे. कारण ज्या 1992 साली जेव्हा मंडल आयोगाचे लागू झालं त्यावेळी हायकोर्टाने स्पष्ट आदेश दिले की राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीशिवाय कुठल्याही जातीला ओबीसी मध्ये समाविष्ट करता येणार नाही. आणि असं असताना सुद्धा राज्य मागासवर्गीय आयोग असो किंवा केंद्र मागासवर्गीय आयोग असो किंवा कोर्ट असो, ह्या कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीचं देणं नाकारलेलं आहे. तरी पण ह्यांनी कुठल्या आधारावरती नारायण राणे समिती नेमली? आपण लक्षात घ्या, ज्यावेळी काकासाहेब कालेलकर आयोग ज्यावेळी भाषणात मांडला त्यावेळी केंद्राने काय केलं की सर्व अधिकार राज्याने दिले. मग राज्याने सांगितलं की कुठल्या जातीला ओबीसी मध्ये ठरवायचं आहे तो आयोग तुम्ही नेमा, समिती नेमा. आणि शासनाने, महाराष्ट्र शासनाने काय केलं, 1967 साली 182 देशमुख साहेबांनी समिती नेमून 180 लोकांना आरक्षण दिलं. त्यावेळी त्यांना अधिकार होता. बरोबर आहे. मी परत आपल्याकडे येतो काही क्षणात संजयजी. मला फक्त आत्ता जायचं प्रवीणजींकडे. प्रवीणजी, आता जे काही सांगतायत संजय कोकरे, ते आपल्याला मान्य आहे का की मराठा समाजाचा हा एक बेत आहे की ओबीसी मधलं पर्सेंटेज हडप करायचं आणि आम्हाला ओबीसी म्हणून त्याच्यामध्ये घाला, अशी मागणी खरोखर मराठा समाजाची आहे असं आपल्याला वाटतं का? नाही, मूळतः संजय कोकरेंचं जे म्हणणं आहे ते अर्धवट ज्ञानावर आहे. मुळात आरक्षणाची जी सुरुवात आहे ती छत्रपती शाहू महाराजांनी 1902 ला केली आणि 1902 ला जो 50% आरक्षणाचा अहवाल शाहू महाराजांनी दिला त्याच्यात मराठा समाजाचा समावेश होता. पुढे 1932 ला गोलमेज परिषदच्या माध्यमातून जे पहिल्यांदा आरक्षण आलं ते राजकीय आरक्षण होतं, त्याच्यात मराठा समाजाला 7 जागा होत्या. कालेलकर आयोगाचा जो अहवाल आहे तो माझ्याकडे आहे, कुणाकडे नाही, कोकरेंनी पाहिलेला नाहीये. त्या कालेलकर आयोगामध्ये मराठा समाजाचा समावेश मराठा म्हणून होता. पण मंडल आयोग जे आलं 1981 ला, ज्याची सुरुवात 1977-78 ला जनता सरकारने सुरू केली होती, तर त्याच्यामध्ये त्यांनी मराठा जात वगळली. त्याच्यामध्ये त्यांनी कारण असं दिलं की महाराष्ट्रात राहणारा मराठा, मराठी बोलणारा मराठा ही जात नाही, कारण राष्ट्रगीतामध्ये पंजाब, सिंध, गुजरात मराठा येतो. पंजाब प्रांत आहे, गुजरात प्रांत आहे आणि मराठा हे महाराष्ट्राला पर्यायी शब्द म्हणून आला. आणि मराठ्यांची जात कुणबी आहे हे सिद्ध झालं. त्याचं कारण 6 वर्ष या महाराष्ट्रामध्ये खत्री आयोगाने काम केलं. तो पहिला आयोग होता ओबीसीचा. त्यांनी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना, चंद्रकांत हंडोरे समाज कल्याण मंत्री असताना 1 जून 2004 ला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांना आरक्षण द्यावा असा GR काढला. म्हणजे मराठा आणि कुणबी हे एक असल्याचं त्यावेळेस मान्य केलं. आम्ही त्यावेळेस हजारो उदाहरणं दिले, आजही मी देऊ शकतो. अनेक ऐतिहासिक आहेत, ब्रिटिशकालीन आहेत. स्वतः तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा कुणबी झालो, नाही तर दंबेची असतो मेलो. शाहू महाराज म्हणतात, आम्ही कुणबी लोक, आमच्यात जर एखादा मुलगा जन्माला आला तर आम्ही त्याला गवताच्या कुसावर झोपवतो, कारण आपण कुणबी शेतकरी असल्याचा विसर पडू नये. हंटर स्टॅटिस्टिकल कमिशन म्हणतं की शिवाजी वॉज अ कुणबी राजाज ऑफ ग्वालियर अँड बोडोदार सेट टू बी ऑफ द सेम रेस. याचा अर्थ मराठा समाज हा कुणबी आहे, महाराष्ट्रात राहणारा मराठा आहे. आता हे जे आहे ना ओबीसी वर्ग, हा शेती करणारा वर्ग आहे. ओबीसी वर्ग म्हणजे अस्पृश्य किंवा आदिवासी वर्ग नाही, हा वेगळा वर्ग आहे. त्याची मुख्य संकल्पना आहे शेती व शेतीवर उपजीविका करणारा, व्यवसाय करणारे समाज. जसे की आता कुंभार आहे, सुतार आहे, लोहार आहे. आता एक साम्य जीवन जर पाहिलं तर माळी, मराठा, वंजारी असतील, धनगर असतील, हे शेती करणारे जमीनदार लोक आहेत, ते सुद्धा राज्यकर्ते होते. होळकर घराणं कुठलं आहे? धनगर समाजाचं आहे. आदिवासी समाजामधनं गोंड राजा आलेलाच आहे की.
म्हणजे ते सुद्धा राजकर्तेच होते असं काही नाहीये. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की कुर्मी समाज हा देशामध्ये शेतकरी समाज म्हणून आहे, त्याचा समावेश आहे, यादवांचा समावेश आहे, मोहंतोंचा आहे, रेड्डींचा आहे, नायर आहेत. हे कोण आहेत? हे राज्यकर्ते समाज आहेत. म्हणजे प्रवीणजी एक सांगा की आता संजय कोकरेंनी जे सांगितलं की मराठा समाजाची अपेक्षा आहे की याच्यामध्ये त्यांना ओबीसीमध्ये त्यांचं आरक्षण मिळावं, ओबीसींना जो कोटा मिळालाय ती अपेक्षा त्यांनी मांडलेली, तुमच्यावर जो काही त्यांचा आक्षेप आहे तो खरा आहे का? मराठा समाजाला याच आरक्षणांमधला काही भाग आपल्याला कुणबी ओबीसी समजून देण्यात यावा असं वाटतंय का? नाही, मूळतः कसं आहे, आर्थिक निकषावर जी मागणी झाली होती ती चुकीची ठरतीये. कारण 1992ला ज्या वेळेस इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये नरसिंहराव सरकारने 10% आर्थिक निकषाची तरतूद केली होती ती रद्द केली, कारण घटनेत तरतूद नाही. आता 1 जूनचा निर्णय आला, मी जे सांगितलं मराठा कुणबी मराठा, तर कुणब्यांचा समावेश ओबीसी मध्ये आहे आणि मराठा जर कुणबी आहे तर ओबीसी मध्ये समावेश केला पाहिजे. परंतु आहे त्या ओबीसीतील जवळपास 340 आणि अलीकडे काही नामदेव शिंपी किंवा ते तुम्ही मगाशी म्हणला तेली समाज वगैरे यांचा समावेश झालेला आहे. निश्चितच त्यांना आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास धोका द्यायचा नाही, आपल्याला फसवणूक करायची नाही, त्यांचा हक्क आपल्याला घ्यायचा नाही असा प्रचार होतो. ठीक आहे, परत एकदा आपल्याकडे येतो प्रवीणजी, परत एकदा आपल्याकडे येतो. 1 मिनिट सर, माझं पूर्ण होऊ द्या. विषय 69% आरक्षण हे तामिळनाडूमध्ये आहे आणि तामिळनाडूमध्ये 69 आहे आणि ते 9th शेड्यूल प्रमाणे आहे. त्याला घटनेने अधिकार दिलेला आहे, तो राष्ट्रपतीच्या प्रमाणे झालेला आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की तुम्ही कोठा वाढवा 50%च्या पुढे जा. त्याला काय लागतो तर तामिळनाडूमध्ये क्वांटिफाईड सर्व्हे केलेला आहे, जो की नरेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं की नारायण राणेंनी 50 कोटी रुपये खर्च केले. महाराष्ट्रामध्ये 32% लोक मराठा आहेत आणि त्यातले 20% लोक दारिद्र्याचं जीवन जगतात, गरिबीचं जीवन जगतात, सामाजिक दृष्ट्या मागास आहेत, शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत, आर्थिक दृष्ट्या मागास आहेत. 20%ची शिफारस केलेली नाहीये, त्यांनी 20% लोक गरीब आहेत. नारायण राणे समिती ही बेकायदेशीर नाहीये, ती मंत्री गटाची आहे, त्याच्यामध्ये समाज कल्याण मंत्री आहे, ऍग्रीकल्चर मिनिस्टर आहे. आता जर मंत्री गटाची मीटिंग कशासाठी आहे? ओबीसी वर्गात समावेश करण्यासाठी नाही, तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची काय स्थिती आहे ती पाहण्यासाठी आहे आणि मग त्यांनी ओबीसी वर्गात समावेश करावा. पण तो कसा करावा तर तामिळनाडूच्या धर्तीवर करावा, त्याची टक्केवारी वाढावी, ती 50%च्या पुढे जावं. सुप्रीम कोर्टाची मर्यादा 50%ची आहे, परंतु त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे जर तुम्ही कायदेशीर दृष्ट्या हे सिद्ध करू शकला आणि 50%च्या पलीकडे जर न्याय देण्याची गरज वाटत असेल तर सरकारला तसा अधिकार आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये मुद्दा लक्षात आला, मर्यादा ओलांडली. प्रवीणजी मुद्दा लक्षात आला. परत तुमच्याकडे येतो. संजयजी तुमच्याकडे मला यायचे, काही क्षण थांबा. मला जायचं अवधूत वाघांकडे. अवधूतजी, आता जे काही दोघांचंही विवेचन होतं, प्रवीण गायकवाडांचं आणि संजय कोकरेंचं, त्याच्या आधी नरेंद्र पाटील बोलले. आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे येण्याकरता आम्ही वाट बघतोय की आता विनायक मेटेंची, म्हणजे विनायक मेटेंच्या या राजकीय खेळीचे नक्की फायदे भाजपला होणार आहेत का भाजपमधल्या मुंडे साहेबांसारख्या काही मराठवाड्यामधल्या आणि महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्यांना होणार आहेत? या विषयावर आपल्याला विनायक मेटे आल्याशिवाय चर्चा सुरू करणं संयुक्तिक होणार नाही. म्हणून त्याच्या आधीचे बाकीचे मुद्दे मी आपल्याला विचारून घेतो. आधी एक सांगा, मुळात नारायण राणे समितीविषयी भाजपची भूमिका काय आहे? आणि आता जो मुद्दा प्रवीण गायकवाडांनी उपस्थित केला की त्यांना वेगळं आरक्षण या 50%पेक्षा 19% जे 69 पर्यंत तामिळनाडूने नेलेलं आहे तशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये करता येऊ शकतं आणि तसं करावं अशी अपेक्षा जी व्यक्त केली जाते, याच्याबद्दल भाजपची भूमिका काय? समीरणजी, सर्वप्रथम मला असं सर्वांना आवाहन करावंसं वाटतं की मराठा आरक्षणाच्या विषयाचं राजकीयकरण करू नये, त्याला राजकीय रंग किंवा राजकीय ढंग देऊ नये, त्याच्याकडे सामाजिक दृष्टिकोनातूनच आपल्याला पाहावं लागेल. पक्ष कुठचाही असो, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, सर्वांची भूमिका हीच असली पाहिजे की या समाजामध्ये असलेले दीन दुबळे आणि खालच्या स्तरावरचे, मग ते आर्थिक असोत किंवा सामाजिक असोत, या सर्वांना समाजाच्या मूलप्रवाहामध्ये आणण्यासाठी आपल्याला सर्वांनीच मदत करायची आवश्यकता आहे. आता जे काही रिझर्वेशन आपल्याला कॉन्स्टिट्युएन्सीने दिलेलं आहे आणि मंडल आयोग आल्यानंतर ओबीसीना जे रिझर्वेशन मिळालेलं आहे त्याला कुठचाही धक्का न लागता, पुन्हा एकदा सांगतो की ओबीसीना आता असलेल्या रिझर्वेशनला कुठचाही धक्का न लागता मराठा
समाजाला आरक्षण देण्याची स्पष्ट भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की हे आरक्षण फक्त नोकरी किंवा इतर सरकारी गोष्टींमध्येच हे आरक्षण लागू असावं आणि जसं ओबीसीना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिझर्वेशन आहे इलेक्शनमध्ये, तसं मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको अशी पण पक्षाची भूमिका आहे. याचं कारण असं की आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री धरून 30 कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि जर अप्पर हाऊस आणि लोअर हाऊसचे जे सभापती आणि विधानसभा अध्यक्ष हे एक एक पकडले तर एकूण 32 जणांना कॅबिनेटचा दर्जा आहे. या 32 जणांपैकी 16 जण मराठा समाजातली आहेत. म्हणजे आता पण रिझर्वेशन नसताना 50% मराठा समाजातील लोक आज कॅबिनेट मिनिस्टर आहेत. या महाराष्ट्रामधलं हे सत्य आहे आणि हे जर सत्य लक्षात घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला राजकीय आरक्षण द्यायची गरज नाही, किंबहुना त्यांची तशी ती मागणीही नाहीये. मराठा समाजाची मागणी अशी आहे की आपण नेहमी म्हणतो की हा मराठा समाज उच्चवर्गीय समाज आहे. आता आपल्याकडे जाती व्यवस्थेमध्ये कोण उच्च किंवा कोण नीच असं आपण मानतच नाही, तरी परंतु असा समज आहे की मराठा समाज हा उच्चवर्णीय आहे म्हणून त्यांच्याकडे खूप पैसे आहेत. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की फक्त 5% सधन मराठा सोडले की ज्यांच्याकडे शेती आहे, ज्यांच्याकडे काही उद्योग आहेत, तो उरलेले 95% मराठा सुद्धा आज मोलमजुरी करतात, शेतावर काबाड कष्ट करतात. त्यांच्याकडे फारच छोटी म्हणजे अर्धा एकर 1 एकर जागा आहे, ते पण आर्थिक दृष्ट्या दुर्बलच आहेत. आणि अशा वर्गाला जर सामाजिक समरसतेतून आपण जर रिझर्वेशन दिलं तर महाराष्ट्रामधला हा 35% मराठा समाज हा कुठंतरी प्रगत होऊ शकतो, कुठंतरी वर येऊ शकतो. हे होत असताना हे होत असताना पुन्हा एकदा सांगतो आणि संजय कोकरे साहेबांना पण मुद्दाम सांगतो की आमच्या पक्षाची भूमिका आहे की ओबीसीना असलेल्या आरक्षणाला अजिबात हात लावता कामा नये. मी जाता जाता फक्त शेवटचं या सेगमेंटमध्ये मला इतक्यात जाऊ नका थांबा. या सेगमेंटमध्ये या सेगमेंटमध्ये बोललो. या सेगमेंटमध्ये मला फक्त एवढं म्हणायचंय की आधीच आपला समाज वेगवेगळ्या गोष्टीने दुभंगलेला आहे, तर त्याच्यामुळे या रिझर्वेशनला मराठा विरुद्ध ओबीसी असं युद्धाचं स्वरूप आलं नाही पाहिजे. शेवटी आपण सर्व महाराष्ट्रीयन आहोत, मग ओबीसी असो किंवा मराठा असो, आपण सगळे भाऊ भाऊ आहोत. आपल्याला जी अर्धी भाकरी त्याची चतकोर भाकरी आपण दुसऱ्याला देण्याचा मोठेपणा आपण दाखवला पाहिजे. ताट आपल्याकडे ओरबडण्यासाठी काही कारण नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवतो, आपल्याकडचं आलेलं काहीतरी दुसऱ्याला देण्याची भूमिका. आपल्याला एवढा वेळ एका मुद्द्यावर नाही बोलता येणार, माफ करा मला पुढच्या मुद्द्यांकडे जायचे अनेक मुद्दे आहेत. आम्ही इतका वेळ वाट बघतोय ती विनायक मेटेंची, पण अजून ते आलेले नाहीत. आपल्याला आता थेट मुद्द्याकडे जाणं आवश्यक आहे. पद्मभूषण देशपांडे, एक गोष्ट आपण थेट आता मुद्द्यावर येऊन सांगूयात. विनायक मेटेंनी जी भूमिका आज घेतली आहे ती राजकीय स्वार्थाकरता घेतली आहे असं बोललं जातं. हे स्वार्थ कुठले आहेत 1, 2, 3, 4 याच्यावर आपण या चर्चेमध्ये बोलणार आहोतच. पण या पार्श्वभूमीवर जी पार्श्वभूमी याच्या आधी आपण गेले काही दिवस बघितली, सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्यामध्ये आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये एक छुप युद्ध चालू असल्याचं जे एक रूप प्राप्त झालेलं होतं की यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मेटेंनी टीका करायची की भुजबळांचा या मराठा आरक्षणाला विरोध आहे, भुजबळांनी सांगायचं की आमचा आरक्षणाला विरोध नाही पण ओबीसीच्या कोट्यामधून काढून द्यायला आमचा विरोध आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये सज्जड दम भरून सुद्धा मेटेंनी ऐकलं नाही आणि त्याची परिणती पक्षातनं बाहेर पडण्यात झाली. आपल्याला काय वाटतं? नाही, मेटे अजून पक्षातून बाहेर पडलेले नाहीत, पण महायुतीच्या वळचणीला गेले. मेटे महायुतीत गेलेले आहेत, पण त्यांनी ना पक्षाचा राजीनामा दिलेला आहे ना ते पक्षातून बाहेर पडलेले आहेत. हे दोन्ही एकाच वेळी शक्य आहे. कारण मेटेंना आपली आमदारकी पण वाचवायची आहे आणि मेटेंना महायुतीच्या व्यासपीठावर सुद्धा जायचं आहे आणि या दोन्ही गोष्टी साधण्यासाठी त्यांनी हा सगळा उद्योग केलेला आहे. तसं जर असतं, ते खूप स्वाभिमानी वगैरे असते, तर त्यांनी आधी पहिल्यांदा राजीनामा दिला असता आणि मग ते दुसऱ्या व्यासपीठावर गेले असते. पण मेटेंनी तसं केलेलं नाही. मेटे या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने हा मुद्दा बाहेर काढतात, त्यावर लढा देतात आणि पुन्हा थांबतात, असं आपल्याला गेल्या काही दिवसात दिसलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा आणि भुजबळांचा संघर्ष झाला हेही बरोबर आहे, पण हा संघर्ष खरं तर असा होता की त्यांनी नाशिकमध्ये जाऊन जे भाषण केलं की भुजबळ आम्हाला मराठा आरक्षण देणार होते ते त्यांनी का दिलं नाही, तर मुळात भुजबळ असं काही मराठा आरक्षण देण्याच्या क्षमतेचे होते का,
भुजबळांच्या हातात होतं का कुठल्या एका समाजाला आरक्षण देणं किंवा न देणं? मला असं वाटतं की त्यांनी भुजबळांची जी काही क्षमता आहे या लोकशाहीमध्ये, एखाद्या व्यक्तीची जी काही क्षमता असते त्यापेक्षा पलीकडे जाऊन काहीतरी अपेक्षा ठेवल्या आणि त्यामुळे हा संघर्ष उभा राहत होता. खरं तर हा संघर्ष दोन व्यक्तींचा नव्हता, दोन मागण्यांचा नव्हता. हा संघर्ष मैदानावरती असलेल्या दोन संघटनांचा होता. म्हणजे मेटे ज्या संघटनेला प्रतिनिधित्व करतात आणि भुजबळांची जी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आहे, या दोन्हींच्या ताकदीचं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एक बलाबल होत होतं, अदृश्य पातळीवरती एक शीतयुद्ध सुरू होतं, त्यातून हे सतत घडत होतं. आणि आत्ता निवडणुकीच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती मेटेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबणं शक्य नव्हतं. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली गेलेली होती आणि आपल्यावरती अशा प्रकारची कारवाई होईल अशी शक्यता त्यांना दिसत होती. त्यामुळे आता ते महायुतीच्या वळचणीला गेलेले दिसतात. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला फक्त एक आठवण करून देतो आणि थांबतो की मेटेंचं हे काही पहिलं पक्षांतर नव्हे. मेटेंनी याच्या आधी सुद्धा पक्षांतरे केलेली आहेत आणि त्यावेळची राजकीय सोयीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. बरोबर आहे. मला परत एकदा यायचं आहे नरेंद्रजींकडे. नरेंद्रजी, आपण राष्ट्रवादी पक्षाचेच आमदार आहात. या सगळ्या पार्श्वभूमीविषयी आता पद्मभूषण बोलत होते. त्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीची भाषा मेटेंनी केली की देता का जाता, या भाषेतले पोस्टर्स, बॅनर सगळ्या शहरांमध्ये, गावांमध्ये, ग्रामीण भागात लागलेले होते आणि हे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसला झोंबलं आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं नोटीस दिली गेली. मला सांगा, मेटेंनी या टोकाला जायचं कारण काय होतं? तुमचं परसेप्शन किंवा तुमचा अंदाज किंवा तुमचं निरीक्षण काय आहे? मला असं वाटतं की खरं म्हणजे मेटेंना पहिला विधान परिषद हे भाजप आणि शिवसेनेच्या सत्ता आल्यानंतर मिळाले. कालांतरानंतर त्यांना विधान परिषदेमध्ये पाहिजे ते तसं काही मिळालं नाही. त्याच्यामुळे त्यांनी परत राष्ट्रवादी पक्ष ज्यावेळेला स्थापन झाला त्यावेळेला ते राष्ट्रवादी पक्षात उडी मारली. म्हणजे उडी मारण्याची संख्या किती वेळा उडी मारली ते बघा. आदरणीय पवार साहेबांनी विनायकराव मेटेंना फार जवळ घेतलं, त्यांचे विषय समजून घेतले, त्यांना विधान परिषदेवरती घेतलं. आजपर्यंत विनायकराव मेटे राष्ट्रवादीच्या विधान परिषदेवरती कार्यरत आहेत. गेल्या 1 वर्षापूर्वी 4 एप्रिल 2013ला छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला मराठा महासंघ आणि सर्व 12-15 संघटना महाराष्ट्रात एकत्र आल्या आणि ज्यावेळेला त्यांनी मोर्चा काढला त्यावेळेला मेटेंना असं वाटलं असेल की अरे माझं कोणीतरी ब्रेड अँड बटर कोणीतरी काढून घेतंय. खरं म्हणजे त्या ठिकाणी राजकारण हा विषयच नव्हता, समाजकारण विषय होता. आणि नंतर मग मेटे कामाला लागले. आता मेटे किती वर्ष झाले कामाला लागले? तुम्ही जर बघितलं, पेपरच्या बातम्या जर बघितल्या, निवडणुका आल्या की मेटे बाहेर पडतात. पण म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मेटे हे एकमेव मराठा समाजाचे सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेले नेते नाहीयेत असं तुम्हाला म्हणायचं? येस, मेटे हे एकटे मराठा समाजाचे नेते नाहीयेत. ते फक्त एक स्वतःची ब्रेड अँड बटर साठीच लढणारे मंडळी. एकदम इज अ व्हेरी सेल्फिश पर्सन. का? मग सांगतो, 95 पासून तुम्ही विधिमंडळामध्ये आहात, पण आजपर्यंत काय केलं मग तुम्ही? 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला आक्रमक आम्ही झालो त्यावेळेला मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी समितीचं गठन केलं. समिती महाराष्ट्रभर फिरली. आता तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो, अधिवेशनाच्या त्या दिवशी अधिवेशन रात्री 11:30ला संपलं. 11:30च्या नंतर स्पेशल कॅबिनेट, त्यावेळेला महाराष्ट्रातले मला वाटतं इतिहासामध्ये विधान परिषदेचं एवढं उशिरा अधिवेशन चालू राहिलं. कॅबिनेट मीटिंग सुरू झाली 11:30ला. 1:30 वाजेपर्यंत आरक्षण हे कसं द्यायचं, कसं जाहीर करायचं, यामध्ये काय कायदेच्या मी होतो, त्यानंतर आपले धनंजय मुंडे होते, त्यानंतर मेटे पण होते. आता धनंजय मुंडे आणि आम्ही 3 जण, आमचं सगळं लक्ष या निर्णयाला होतं. मेटेने थांबलं पाहिजे होतं का नाही? आणि आज निवडणुकी आणि बीडमध्येच का हो? आज बीडमध्ये जर तुम्ही परिस्थिती बघितली तर आज ज्या पद्धतीनं आमचे उमेदवार सुरेश धस आणि धनंजय मुंडे आणि आमचे अमरसिंह पंडित आणि तिकडचे जयदत्त क्षीरसागर ज्या पद्धतीनं काम करतात ना, तेव्हा त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकते ही दिसली. आणि म्हणून मराठा समाजाचं मत आम्हाला मिळालं पाहिजे. मग ते कुणाला घ्यायचं? मग ते विनायकराव मेटेला त्यांनी त्याचा वापर करून गेला. मेटेंनी स्वतःच्या समाजाला वेटीस धरता कामा नये आणि स्वतःच्या समाज दुसऱ्या राजकीय पक्षाला विकता कामा नये ही त्यांनी खबरदारी आज घेतली. तुमचं बोलणं चालू असताना दोघंही हसतायत. एका बाजूला प्रवीणजी हसतायत, दुसऱ्या बाजूला अवधूत वाघ अजूनही हसतायत. अवधूत वाघांना हसायला आवडतं आणि अशा मुद्द्यांवर तर विशेषतः ते हसतात. पण अवधूत वाघ हसू नका, नुसतं तुमचं म्हणणं काय ते सांगा. जे आरोप होतात आता, बोला अवधूतजी. मला नरेंद्र पवार साहेबांना सांगायचं आहे की त्यांची नरेंद्र पाटील साहेब लेटेस्ट इन्फॉर्मेशन नाहीये. आमच्या पायाखालची वाळू बिळू काही सरकत नाही, तुमच्या पायाखालच्या वाळूचं बघा. विनायक मेटे काल आले आणि आज तुमचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांच्या आष्टी विधानसभेमधले 2 माजी आमदार
धोंडीराम भीमराव धोंडे आणखीन साहेबराव दरेकर हे दोघंही आज आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत आणि फुलचंद कराड जे गेली 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस होते, ज्यांना तुम्ही मुंडेंकडनं तोडून आणलं होतं, ते पण आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत. आता तुम्ही बघा की तुमचे 4 नेते त्या जिल्ह्यामधनं आमच्याकडे येतात. आता वाळू कोणाच्या पायाखालची घसरते तर जरा पाटील साहेब तुम्ही बघा. तुम्ही काळजी करू नका. आमचं जो राष्ट्रवादी पक्ष त्या पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतोय. जी काही लोक नाराज झाली आज तुमच्याकडे आले त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु मी एवढंच सांगेल की विनायकराव मेटेंनी मराठा समाजाला स्वतःच्या राजकीय स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला वापरू नये, हा एकच मला त्यांना विनंती आहे. का? कारण आता आचारसंहिता संपल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये परत ह्याच्याबद्दलचा विचार होणार होता आणि ह्याच्यामध्ये निकाल व्यवस्थितपणे सरकारची भूमिका फार स्पष्ट होती की त्यांना द्यायचंय, फक्त कसं बसवायचं हाच एक मुद्दा शिल्लक राहिला होता. मग त्यांना जायची काय गरज होती? त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, आता मला प्रवीणजींकडे यायचंय. मी परत तुमच्याकडे येतो नरेंद्रजी, मला तुमच्याकडे यायचंय. प्रवीणजी, तुम्ही मगाशी हसत होतात हा मुद्दा चालू असताना, नरेंद्रजी म्हणत असताना. तुमच्या हसण्याचं कारण काही वेगळं आहे की काय? नाही, मूळतः विनायक मेटे हे मराठा समाजाचे नेते नाहीत. त्याचं कारण आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आजच्या काळामध्ये आहेत आणि पूर्वी त्यांची एक संघटना होती, त्याचे ते प्रतिनिधी होते. मराठा समाजाचे नेते पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत, शशिकांत पवार आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये नरेंद्र पाटील आणि छत्रपती युवराज संभाजीराजे ज्यांच्या नेतृत्वाखाली 4 एप्रिलला 1 लाख लोकांपेक्षा जास्त मोठा मोर्चा, अगदी मुंबईमध्ये हमालांपासून ते माथाडी कामगारपर्यंत हे लोक सगळे सामील झाले. त्याचा दबाव तयार झाला. त्याच्यामध्ये विनायक मेटे कुठंच नाहीयेत. विनायक मेटे बार्गेनिंग पॉवर ठेवणारा माणूस आहे. नरेंद्र पाटलांनी मगाशी सांगितलं की युतीला पाठिंबा देऊन त्यांनी पहिल्यांदा आमदारकी मिळवली. दुसऱ्यांदा त्यांनी दत्ता मेघेंसाठी 1 वर्ष अगोदर राजीनामा दिला आणि नंतर त्याच्या मोबदल्यामधले पुढली त्यांनी ती विधान परिषद कायम करून घेतली. मागच्या इलेक्शनच्या वेळेस मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या निमित्ताने त्यांनी दुसऱ्यांदा नंतर तिसऱ्यांदा घेतली आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला काही देऊ शकत नाही तर लुटूपुटूचं भांडण करायचं. छगन भुजबळांना ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करतात म्हणून नाटक करायचं आणि ओबीसीला आरक्षणाला विरोध करणाऱ्या त्याच भूमिका सारख्या असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या वळचळीला जायचं. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळांची भूमिका एकच आहे. महाराष्ट्राला माहिती आहे की राजकीय आरक्षण देऊ नका, शिक्षण आणि नोकरीमध्ये द्या. मग मुंडेंना चांगलं आणि गोपीनाथ मुंडे बरोबर आणि छगन भुजबळ चुकीचे जे आपल्या एकाच पक्षात आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस आता आपल्याला विधान परिषद देऊ शकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे. पण प्रवीणजी तुमचा हा जो मुद्दा आहे तो अवधूत वाघांना लगेच विचारायला पाहिजे की अवधूत वाघ म्हणजे तुम्ही काही परत आमदारकी त्यांना कमिट केली की काय? भाजपनी विधान परिषदेची आमदारकी परत त्यांना कमिट केली आहे की काय? असा यांचा इनडायरेक्टली प्रश्न आहे प्रवीणजींचा. तुम्ही काय म्हणाल? मी मगाशीच सांगितलं की कृपा करून मराठा आरक्षणाच्या या विषयाला राजकीय स्वरूप देऊ नका. आता गायकवाड साहेब अवधूतजी एक मिनिट तुम्ही कितीही काहीही म्हणलात तरी महाराष्ट्रामध्ये राजकारणामधलं मराठा समाजाचं प्राबल्य तुम्ही नाकारलं म्हणून ते नाकारलं जाणार नाही. मुद्दा 1. मुद्दा 2, सामाजिक अभिसरणाची गोष्ट करताना राजकारण कुणी 20% करायचं आणि समाजकारण कुणी 80% करायचं हा त्या प्रत्येक पक्षाचा आणि नेत्याचा प्रश्न आहे. पण माध्यमकर्मी म्हणून आम्हाला या गोष्टीचा वेध घ्यावाच लागणार की एखादा नेता जेव्हा मराठा समाजाचा एकमेव नेता असल्याच्या थाटामध्ये सगळ्या पक्षांना वेठीला धरून इकडून तिकडे जातो त्यावेळेला खरंच ते त्या पक्षाचे नेते एकमेव आहेत का हे आम्ही त्यांच्याच समाजाच्या नेत्यांना विचारतोय आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे येतोय. कारण ते प्रवीणजी असं आता इनडायरेक्टली आक्षेप घेत आहेत की त्यांना राष्ट्रवादीने आमदारकी नाकारली तेव्हा इनडायरेक्टली हा विषय राजकारणापर्यंत येतो. आम्ही त्या विषयाचं राजकारण माध्यमकर्मी म्हणून करत नाही आहोत. स्वतःच त्या मराठा समाजाच्या नेत्यांनी मेटेंसारख्या तो विषय राजकारणाला आडून भिडवलाय. आता बोला तुम्ही. समीरणजी, मला असं वाटतं की विनायकराव मेटेंची विधान परिषद सदस्याची मुदत 2016 पर्यंत आहे, म्हणजे अजून 2 वर्ष आहे. 2 वर्षापर्यंत विधान परिषदेचे सदस्य असलेला माणूस आतापासूनच आपली आणखीन 5 किंवा 6 वर्षाची टर्म वाढावी यासाठी प्रयत्न करेल. याच्यावर जर कोणी विश्वास ठेवत असेल तर मला वाटतं की ते चुकीचं आहे. मला
पक्षाने आमची जी भूमिका घेतलेली आहे की मराठा आरक्षणाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आम्ही सत्तेवर आल्यानंतर केंद्रामध्ये आणखी महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आल्यानंतर जर लागेल तर ती घटना दुरुस्ती करू आणि मराठा समाजाला आम्ही आरक्षण प्राप्त करून देऊ आणि ते पण ओबीसीच्या आत्ताच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही ते आरक्षण प्राप्त करून देऊ. आमची ही भूमिका पटली. त्यांना गोपीनाथ मुंडे हे अधिक पवार साहेबांपेक्षा अधिक विश्वासार्ह नेते वाटले. आज शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायकराव मेटेंना गेल्या 2 विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी या आरक्षणावर वातावरण टाकून जास्तीत जास्त मराठ्यांची मतं आपल्या पक्षाला मिळावीत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रयत्न केले. हे तुम्हाला आणि आम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठ्यांचा पक्ष आहे. आता गायकवाड साहेब म्हणाले आणि त्यांनी त्यांच्या मराठ्यांच्या नेत्यांची नावं सांगितली. दुर्दैवाने मला आश्चर्य वाटलं की या मराठ्यांच्या नेत्यामध्ये महाराष्ट्राचे नेते मराठा नेते त्यांना अख्खं भारतामध्ये मराठा स्ट्रॉंग मॅन म्हणून ओळखलं जातं त्या शरद पवारांचं नाव नाही हे म्हणून बघून मला आश्चर्य वाटलं. गायकवाड साहेबांना असं म्हणायचं आहे का की शरद पवार मराठा नाहीत? गायकवाड बोला. प्रवीणजी बोला. नाही, मूळचा विषय असा आहे की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते मराठा म्हणून काम करत नाहीत. त्यांचं एक राजकीय विचारधारा असलेला पक्ष आहे जो सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा विचार घेऊन चाललेला आहे. मूळचा प्रश्न असा आहे की विनायक मेटेंच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर ते बार्गेनिंग पॉवर ओळखतात. मला ही गोष्ट या ठिकाणी नमूद करायची आहे की विनायक मेटेंचे शिवसंग्रामचे 11 पैकी 9 लोक हे संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली उद्यापासून आमच्या समितीमध्ये सामील होतात. म्हणजे विनायक मेटे आणि त्यांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हे 2च लोक आता युतीबरोबर गेलेले आहेत. मराठ्यांना जर मेटेसारखा नेता स्वीकारायला लागत असेल तर ही मराठ्यांची नालायकी आहे. याच्यापेक्षा मी चांगलं उत्तर देऊ शकत नाही. बोला. नरेंद्रजींना बोलायचं काहीतरी. हा, एक मिनिट. आधी संजयजींना आपण हे करू कारण बराच वेळ त्यांना काहीतरी बोलायचं. बोला संजय. सुरुवातीला प्रवीण दादा गायकवाड बोलले की कोकरे अर्धवट ज्ञानावर बोलतो. ते बोलले की मराठ्यांची लोकसंख्या 35% आहे. आपण एक बघितलं SC ST 22.5%, ओबीसी 52%, 75 होतात आणि हे 35% आले कुठनं परत. म्हणजे या देशात मुसलमान नाही, या देशात मला पहिलं बोलून द्यानंतर मला बोलून द्यानंतर तुमचा हिशोब सांगा. नंतर मग या देशात दुसरा समाज आहेच नाही का. दुसरी गोष्ट हे सांगतात की मराठा आणि कुणबी एकच आहे. कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की कुणबी आणि मराठा एक नाहीये. मराठा ही जात क्षत्रिय जात असल्या कारणाने आरक्षणाच्या कुठल्याही परिघात येऊ शकत नाही. कोर्टाने स्पष्ट सांगितलंय. कोर्टाने हे पण सांगितलंय ना की आरक्षण हे कुठल्या जातीच्या विकासासाठी नाही तर आरक्षण हे वरचढ जातीपासून संरक्षण देण्याकरता आहे. पण मराठा समाजाची लोक आरक्षण म्हणजे गरिबी हटवाचा नारा असं समजून हे कुणबी करून कुणबी मराठा करून सवलत घेण्याचा प्रयत्न करतात आहे. आणि आता कुणबी पण म्हणून त्यांना लाद वाटायला लागली. कुणबी पण नको म्हणजे यांना कुणबी म्हणून सुद्धा लाद वाटायला लागली तर आम्ही जे धनगर माळी कोळी असेल तर आमच्याबद्दल यांच्या मनात किती द्वेष असेल. आणि दुसरी गोष्ट हे सर्व राज्यकर्ते बोलतात की मराठा समाजाला फक्त शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक आरक्षण द्या, राजकीय नको. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, ज्यावेळी ओबीसी मध्ये आरक्षण तिघांचं एकत्र पॅकेज आहे. जर एखाद्याला ओबीसी मध्ये समाविष्ट केला तर राजकीय आरक्षण ऑटोमॅटिक प्राप्त होतं. ऑटोमॅटिक कुठलीही काटछाट करता येत नाही. पण तो लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न आहे. हे मुंडे साहेब बोलले की यांना आरक्षण देत नाही. मुंडे साहेबांची खरोखर बीड मधनं 100% पडणार. मुंडे साहेब धनंजय मुंडे त्यांना फार मोठा आधार दिलेला आहे. आणि म्हणूनच बीड मधला जितका ओबीसी समाज आहे, जितका भटका समाज आहे, हा मुंडे साहेबांच्या विरोधात गेलेला आहे हा पुरा. आणि म्हणूनच मग कुठेतरी धनगरांचे नेते घ्या, कुठेतरी मराठ्यांचे नेते घ्या, आपल्या पायाखालची वाळू घसरलेलं आहे. धनंजय मुंडे आणि ह्या समाजाने त्यांना जबरदस्त आव्हान दिलंय. आणि ह्या लोकसभेमध्ये मुंडे साहेब येत नाही आणि कुठेतरी ठीक आहे. मला परत एकदा आपल्याकडे नरेंद्रजी येतो. मला काही क्षण ही चर्चा आपल्याला थोड्या वेळाकरता थांबवायला लागते. एक छोटा ब्रेक घ्यायला लागतोय. अनेक मुद्दे आहेत. मुळात मेटेंचा खरंच फायदा महायुतीला होणार आहे का? महायुतीमधले इतर पक्ष आपला आणखीन एक भिडू अडू द्यायला तयार आहेत का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या होऊ शकणाऱ्या याच्यापेक्षा कडक कारवाईला टाळायचं असेल आणि आपली आमदारकी शाबूत ठेवायची असेल तर मध्यम मार्ग स्वीकारून मेटे इकडे गेलेले आहेत का? या सगळ्या प्रश्नांची आपल्याला या सगळ्या मान्यवरांशी बोलायचंय. अजूनही आमंत्रित करून आणि आमंत्रण स्वीकारून सुद्धा विनायक मेटे या चर्चेला आले नाहीयेत. एवढी फक्त मी दर्शकांना आठवण करून देतो आणि एक छोटीशी विश्रांती घेतो. छोटी विश्रांती.
नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात परत एकदा आपलं स्वागत. आपण आज बोलतो आहोत ते आमदार विनायक मेटेंच्या महायुतीतल्या प्रवेशाचा राष्ट्रवादीला फटका बसणार आहे का? अधिकृतरित्या तो प्रवेश झाल्याचं जाहीर करता येत नाही. त्याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून विनायक मेटेंवर काही पक्षाची बंधनं आहेत. पक्षाने त्याला नोटीसही दिलेली आहे. मला सुरुवातीला आधी यायचंय पद्मभूषण देशपांडेंकडे आणि त्याच्यानंतर जायचंय अवधूत वाघांकडे. पद्मभूषण देशपांडे, आता जी काही कारवाई पक्षाने केलेली आहे नोटीस देण्याची, त्याचा विधिमंडळ पक्षातल्या चौकटीमध्ये नेमका काय अर्थ आहे? नाही, आता जी त्यांना नोटीस दिलेली आहे ती विधिमंडळाच्या बाहेर, म्हणजे बाहेर त्यांनी जी वक्तव्य केली, नाशिकमध्ये जाऊन जी वक्तव्य केली, पक्षशिस्त मोडली आणि पक्षशिस्त भंगाच्या संदर्भातली ती कारणे दाखवा नोटीस आहे. परंतु यानंतरची जी कदाचित त्यांचा पक्ष कशा पद्धतीने विचार करतोय मला माहित नाही, परंतु त्यांना जर आता त्यांच्यावरती कारवाई करायची असेल, त्यांची आमदारकी सुद्धा जर त्यांना आपल्या पक्षातले आमदार, आपल्या पक्षाचे विधिमंडळ गटाचे सदस्य म्हणून जर त्यांना राहू द्यायचं नसेल, तर विधिमंडळ पक्षाला त्या संदर्भातली कारवाई करावी लागेल. आणि मला असं वाटतं की त्या संदर्भातल्या कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी तपासून सभापतींनाच त्यांना तशी शिफारस करावी लागेल. अवधूत वाघ, मला आपल्याकडे यायचंय. आपल्याला आवाज ऐकू येतो का अवधूत वाघ? हो येतो ना. एक मिनिट फक्त बोलतो. मगाशी अवधूत वाघ जे बोलले तर त्यामुळे माझ्या मनात फक्त एक शंका अशी निर्माण झाली की अवधूत वाघांनी असं सांगितलं की मेटेंची आमदारकी अजून 2 वर्ष आहे, त्याची मुदत असेल तर उत्तम आहे, चांगलं आहे, हरकत नाही. परंतु जर येत्या 2 महिन्यामध्ये विधिमंडळ पक्षाने काही कारवाई केल्यामुळे त्यांचं हे सदस्यत्व गेलं तर भारतीय जनता पक्ष त्यांची काळजी घेणार आहे का? ऐकू येतंय का अवधूतजी? हो येतंय ना. हा, तुम्हाला प्रश्न कळाला का पद्मभूषण देशपांडे यांचा? नाही, परत सांगा ना. नाही, मी असा प्रश्न विचारला. तुम्ही असं मगाशी म्हणालात की विनायक मेटे यांचं विधान परिषद सदस्यत्व अजूनही 2 वर्ष मुदत शाबूत आहे त्याची, आणि ती शाबूत असल्यामुळे एवढ्यात त्यांना त्यासाठी पक्षांतर करण्याची गरज नाही. परंतु समजा राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाने त्यांच्यावरती कारवाई केली आणि त्या कारवाईचा परिणाम म्हणून जर त्यांचं सदस्यत्व रद्द झालं येत्या 2 महिन्यामध्ये, तर त्यांची जबाबदारी घेऊन भारतीय जनता पक्ष त्यांचं ताबडतोब पुनर्वसन करणार का? सर्वप्रथम एक लक्षात घ्या की विनायकराव मेटे यांची जी संघटना आहे तो काही राजकीय पक्ष नाहीये. शिवसंग्राम ही एक सामाजिक संघटना आहे आणि त्या सामाजिक संघटनेने महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता की महायुतीमध्ये 6वा भिडू होता, ही महायुती जी आहे ती 5 पक्षांची आहे आणि ही एक संघटना आहे. या सामाजिक संघटनेने सपोर्ट केलेला आहे, कुठच्या राजकीय पक्षाने केलेला नाहीये. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 की शिवसंग्रामने जो महायुतीला सपोर्ट जाहीर केलेला आहे तो मराठा आरक्षणाच्या एकमेव मुद्द्यावर केलेला आहे आणि तो मराठा आरक्षणाचा मुद्दा हा भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय गोपीनाथजी मुंडे आणि शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे या दोघांनी पण उचलून धरला आहे. आणि त्यांना सुस्पष्ट आश्वासन दिलेलं आहे की जर आमचं सरकार आलं तर ओबीसीच्या रिझर्वेशनला कुठेही धक्का न लावता मराठ्यांना अराजकीय आरक्षण आम्ही मिळवून देऊ. केवळ तिथंच आहे आणि तेवढंच आहे. बाकी आमदारकी, एमएलसी या वगैरे गोष्टी ह्या कुठे चर्चेलाच आलेल्या नाही. ठीक आहे अवधूतजी, मला आपल्याला थांबवायला लागतंय कारण विनायक मेटे आपल्या बरोबर आहेत दूरध्वनीवर. विनायकराव, आपल्याला आवाज ऐकू येतोय का? हो येतोय. एवढं स्पष्ट येत नाहीये परंतु येतोय बऱ्यापैकी. बर, काही हरकत नाही. मी मोठ्यांदा बोलतो. सोडून येतात. हॅलो, हा, मी मोठ्यांदा बोलतो. आपल्या आजूबाजूला थोडा गोंधळ ऐकू येतोय. आपण बाजूला आलात तर आवाज ऐकू येईल. मी प्रवासामध्ये आहे. बरं, ठीक आहे, ओके. मी आपल्याला प्रश्न विचारतो कारण इथले बरेच माणसं आपल्या बरोबर आहेत. आपल्या बरोबर संजय कोकरे आहेत, नरेंद्र पाटील आहेत, पद्मभूषण देशपांडे आहेत, अवधूत वाघ आहेत आणि प्रवीण गायकवाड आहेत. एक प्रश्न असा येतोय की आपण आता आपल्यावर पक्षाने जी काही नोटीस बजावलेली आहे शिस्तभंगाची, त्याबद्दलची भूमिका आपण मांडलेली आहे, पण आपण महायुतीकडे जाण्याचा विचार करता आहात, तसा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि या बाबतीत पक्षाचं आता जे काही म्हणणं आहे तर त्याच्यावर तुमची रिॲक्शन काय आहे? नाही, काय असं आहे की आम्ही गेले अनेक 30 वर्षापासून मी मराठा समाजाचं काम करतोय आणि त्याचं एकमेव ध्येय होत आहे की मराठा समाजाची उन्नती व्हावी, प्रगती व्हावी आणि आमची जी पिढी आहे, तरुणी आहेत, हे स्वतःच्या पायावर उभं राहावं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मराठा समाज अतिशय चांगला सुसंपन्न अवस्थेत होता, परंतु अलीकडच्या काळामध्ये तो तसा राहिलेला नाही. विभक्त कुटुंब पद्धती आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, तर या सगळ्यांना मार बसला आणि शासनाचं दुर्लक्ष. म्हणून हा खचलेला समाज उभा करण्याकरता आरक्षण असावं अशी आम्ही मागणी केली. गेल्या अनेक वर्षापासून
आम्ही या मागणीसाठी संघर्ष सातत्यानं करतोय. तो करत असताना शासनाला वेळोवेळी म्हणजे 99 असेल, 2004 असेल, 2009 असेल, आता 2014 या प्रत्येक वेळेस शासनाच्या बरोबर आम्ही अगोदर संघर्ष करायचा, आंदोलन करायचा, नंतर चर्चा व्हायची, सगळं व्हायचं. त्यांनी फक्त आश्वासन द्यायचं. आता सुद्धा या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर हे आरक्षण द्यावं अशी आम्ही भूमिका सातत्यानं मांडत होतो. परंतु असं परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा, देण्यासारखी अवस्था असताना सुद्धा पुन्हा समिती, नारायण राणेंची समितीने आवाज दिलेला असताना सुद्धा केवळ इच्छाशक्ती नसल्यामुळं आणि मराठा समाजाला न्याय द्यायचा नसल्यामुळं हा आरक्षणाचा निर्णय आता शासनाने, महाराष्ट्र शासनाने घेतला नाही. मग एवढे वर्ष झालं सत्ता असून सुद्धा एक सुद्धा प्रश्न मराठा समाजाचा सोडवू शकत नसेल. विनायकराव, हे मुद्दे लक्षात आलेत. एक फक्त आपल्याला विचारायचं आहे की मराठा समाजामधल्या इतर संघटना किंवा मराठा समाजामधली मुख्य पेरेंट ऑर्गनायझेशन या बाबतीमध्ये आचारसंहिता आणि निवडणुकांचे संदर्भ लक्षात घेता जर संयम ठेवू शकते, तर आपण संयम का ठेवला नाही? याचा अर्थ एक माध्यमांमध्ये आणि राजकारणातल्या सगळ्या निरीक्षकांमध्ये असा मांडला जातोय की राजकीय स्वार्थाकरता आपण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला थारा नाही हे लक्षात घेऊन आपण महायुतीकडे जातात असं बोललं जातंय. यात कितपत तथ्य आहे? समीरनजी, आम्ही एक स्पष्टपणे सांगितलं होतं, गेल्या 1 वर्षापासून सातत्यानं बोलतोय की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता होण्याच्या पूर्वी हे आरक्षण द्या, अन्यथा तुम्हाला हे अवघड जाईल, त्याचे परिणाम भोगावे लागतील. हे आम्ही सातत्यानं बोलतो. आम्ही इशारा मेळावा म्हणून घेतले, अगोदर नुसते मेळावे घेतले, अगोदर मराठा आरक्षण देता की घरी जाता इथपर्यंत आम्ही तो घेऊन मोर्चा काढला. 50,000चा मोर्चा आम्ही काढला असताना साधी त्या मोर्चाला भेट सुद्धा मुख्यमंत्र्यांनी नाही किंवा एक मंत्र्यांनी. विनायकराव, हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे तुमचा मोर्चा, त्याच्यानंतर सरकारची त्याच्या ऐका प्रश्न एकच मिनिट ऐका की ही अनास्था ह्या सगळ्या राज्याच्या मराठा समाजाला लक्षात आली आणि हे असल्यामुळं पुढे सुद्धा यांच्यावर विश्वास ते शब्द देऊन सुद्धा पाळतील याची खात्री नसल्यामुळं सगळ्या राज्यातल्या लोकांनी असा निर्णय घेतला की आपण या सरकारच्या विरोधामध्ये. तेच मी तुम्हाला विचारतोय विनायकराव. आता इतरही संघटनांचे नेते, मराठा समाजातले नेते आपल्या बरोबर आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की विनायकराव मेटेंच्या या भूमिकेला मराठा समाजातल्या इतर संघटनांचा पाठिंबा नाही. ही विनायकराव मेटेंची पर्सनल त्यांच्या संघटनेची भूमिका आहे. ज्या मराठा समाजाच्या संघटनेचा विनायक मेटेच्या भूमिकेला पाठिंबा नाही, त्यांनी कोणत्या भूमिकेला पाठिंबा द्यायचा हे त्यांनी ठरवायचं काम त्यांचं आहे. नाही, पण त्यांनी महायुतीला पाठिंबा दिलाय कुठे? तुमची संघटना सोडल्यास इतर जे मराठा महासंघाचे लोक आहेत त्यांनी कुठे पाठिंबा दिलाय महायुती बरोबर जायच्या भूमिकेला? मी ते सांगतोय त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु त्यांना फक्त एकच विचारा की निवडणुकीच्या अगोदर जेव्हा आंदोलन होत होते तेव्हा त्यांनी काय भाषणं केली? त्यांनी सुद्धा हीच भाषणं केली होती महाराष्ट्राच्या राज्यातल्या मराठा समाजाच्या समोर की जर आरक्षण नाही दिलं तर त्याचे गंभीर परिणाम होतील. नरेंद्र पाटील आपल्या बरोबर आहेत, त्यांना तुम्हाला काहीतरी विचारायचंय. नरेंद्र पाटील. मेटेजी, आपण सर्वजण अधिवेशन ज्या दिवशी संपलं 11:30 वाजता त्याविषयी आपण स्वतः, तुम्ही, मी, धनंजय मुंडे, आपण सगळे एका कॅबिनमध्ये बसलो होतो आणि वाट पाहत होतो. आणि त्या दिवशी पण नारायण राणेच्या कमिटीच्या जी चर्चा झाली त्यामध्ये मुख्यमंत्री, अजितदादा पवार साहेब, सर्व मंडळी उपस्थित होती. तांत्रिक बाबीमुळे ते अडचणीत आलेलं आहे का नाही? आणि ते आता आचारसंहिता संपल्यानंतर ही चर्चा स्पष्ट झाली होती की आचारसंहिता संपल्यानंतर हा एक धोरणात्मक निर्णय आपण राज्य सरकार म्हणून घेणार आहोत. मग तुम्हाला घाई करायची गरज का होती? कुठे राज्य सरकारने नाकारलं, कुठे मुख्यमंत्री नाकारलं, उपमुख्यमंत्री नाकारलं, पूर्ण महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ या चांगल्या विचाराच्या बाजूने उभे राहिलेले आहे. ठीक आहे, काय त्याच्यामध्ये अडचणी आलेल्या आहेत, पण मार्ग निघण्यासारखी परिस्थिती होती ना. तुम्ही आज बीडमध्ये जाणून बुजून त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस एका चांगल्या पद्धतीनं काम करतात. मुंडेंची जमीन, पायाखालची जमीन सरकायला लागली म्हणून तुम्ही आज स्वार्थपोटी हा निर्णय घेतला. हा फार मोठा चुकीचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. आणि ज्या पक्षाने तुम्हाला विश्वास दिला, आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला 2-3दा विधान परिषदेवर घेतलं, तुम्हाला वेगवेगळ्या जबाबदारी दिल्या, एका ज्येष्ठ नेत्याच्या वरती विश्वास टाकल्यानंतर तुम्ही विश्वासात घेतला, हा सगळ्यात मोठी चूक आहे. दुसरा मुद्दा साहेब तुम्हाला एक सांगतो, ऐकून घ्या. मला दुसरा मुद्दा, शिवसेनेची भूमिका काय आहे? ठीक आहे, आधी या मुद्द्यावर बोलू दे. विनायकराव बोला.
असं आहे की नरेंद्र अजून त्याच्यामध्ये फार लहान आहे, त्याला काहीच माहिती नाही. ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीची गोष्ट त्यांनी केली आहे ती फक्त तिथं उपस्थित होता. आता नरेंद्रला एवढं विचार, जेव्हा जेव्हा सभागृहामध्ये बोलणं झालं फक्त 2-3 वेळेस त्यांनी फक्त सभागृहामध्ये बोलायचं काम केलं, बाकी तर बोललं नाहीच. अनेक वेळा बाहेर निघून गेलं. त्याच्याबद्दलही मला काय म्हणायचं, पण त्यांनी जी टेक्निकल गोष्ट काढली ना त्या टेक्निकलच्या बद्दल आम्ही स्वतः पुढाकार घेऊन दिल्लीच्या वकिलांचे सल्लागाराचे सगळे आम्ही मुद्दे आणले. विनायकराव वेळ कमी आहे. ऐका ना, एकच मिनिट ऐका. नाही वेगळ्या मुद्द्यावर बोलू ना. हा मुद्दा आपण सोडू इथे. हा मुद्दा सोडू. नाही मुद्दा असा आहे की त्यांनी जी केलेलं ते टेक्निकली हे सगळ्या गोष्टी आम्ही करून आणल्या. मुख्यमंत्र्याकडे दिल्या, सरकारकडे दिल्या. तरीही त्या दिवशी नंतर ज्या दिवशी आचारसंहिता सुरू होणार होती त्याच्या आदल्या दिवशी कॅबिनेट लावली. त्याच्या अगोदर सगळी फाईल तयार झालेली होती. पण केवळ मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही आणि लोकसभेच्या ऐवजी विधानसभेला शक्यतो याचा उपयोग करायचा, हे मराठा समाजाला फक्त वापरून घेण्याच्या करताच तो त्या दिवशी निर्णय घेतला नाही. कोणतीही अडचण नव्हती. हे मी कुठेही कुणाच्याही समोर सिद्ध करून द्यायला तयार आहे. बाकी नरेंद्रला जी काय बोलायचं आता त्याला नरेंद्रजींचं म्हणणं ठीक आहे. विनायकराव ते लहान असतील किंवा मोठे असतील ते नंतर आपण बघू. आता एका प्रश्नाला फक्त उत्तर द्या. तुम्ही पक्षांतर्गत सुद्धा थेट छगन भुजबळांवर निशाणा साधलेला होतात. या आत्ताच्या नोटिसीच्या आधीचा संदर्भ खरा तो आहे की आपण अनेक वेळेला, एकदा नाही अनेक वेळेला या आरक्षणाच्या मध्ये छगन भुजबळांचा विरोध कारणीभूत आहे असं जाहीर सभांमध्येही वक्तव्य केलं होतं. त्याच्यावर तुम्हाला पक्षांनी नोटीस दिली आणि तुम्हाला पक्षशिस्तीच्या याच्या बाहेर विधानं आहेत अशीही जाणीव करून दिली. या मुद्द्यावर तुम्ही काय म्हणाल? निश्चितपणे ही वस्तुस्थिती आहे. माझ्याकडे ठामपणे माहिती आहे. जेव्हा नारायण राणे साहेबांची समिती नाशिकला गेलेली होती तेव्हा 89 सगळी निवेदनं माननीय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या नाशिकच्या बंगल्यामध्ये तयार झाली. तिथूनच तिथं माणसं टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडे विरोधासाठी पाठवत होते. एवढंच नाही तर अनेक ठिकाणी त्या पद्धतीनं त्यांनी काम केलेली आहे. याचे पुरावे आहेत. मी तसं सगळ्या पक्षातल्या विनायकराव एक साधं लोकांना जाणून घ्यायला आवडेल की तुमचं म्हणणं असं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या. छगनराव भुजबळांचं तेच म्हणणं होतं की ओबीसीच्या याला धक्का न लावता आमचा विरोधच नाहीये काही. नाही ते बोलतात हे काही वाटत त्यांनी. आम्ही सुरुवातीपासूनच म्हणतो ना की ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता वेगळं असं आरक्षण आम्हाला पाहिजे. पण ते बोलतात आमचा विरोध नाही एवढं बोलतायत. पण ओबीसी मध्ये आरक्षण मराठा समाजाला द्या हे कुठेही म्हणत नाहीत, बोलत नाहीत. उलट ते विरोध करतात. ही वस्तुस्थिती अनेक वेळा समोर आलेली आहे. ते प्रूव्ह सुद्धा झालेली आहे, सिद्ध झालेली आहे. आणि ती गोष्ट मी सातत्यानं वरिष्ठांच्या कानावर घातलेली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. कारण विनायक मेटेपेक्षा मराठा समाजापेक्षा त्यांना भुजबळ जास्त गरजेचं वाटलं. विनायकराव मगाशी बोलताना इथे 2-3 नेत्यांनी अशी मतं व्यक्त केली. उदाहरणार्थ मी आता समोरच सांगतो, आपल्या बरोबर चर्चेमध्ये आहेत प्रवीण गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे नेते आहेत. त्यांनी असं सांगितलं, विनायक मेटे स्वतःला मराठा समाजाचे एकमेव नेते समजतात. तशी परिस्थिती नाही. संपूर्ण मराठा समाज विनायक मेटेंच्या भूमिकेशी सहमत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. मी मराठा समाजाचा फार छोटा कार्यकर्ता आहे. मी स्वतःला नेता समजत नाही. जे कोणी म्हणत असतील बाकी सगळे मी सोडून जे मराठा समाजाचे काम करतात कार्यकर्ते ते सगळे नेते आहेत असं माझं मत आहे. प्रवीणजी आपलं काय म्हणायचं? मगाशी आपण जे बोललात मेटे साहेबांबद्दल ते त्यांच्या समोर त्यांना विचारा. ते आहेत आपल्या बरोबर दूरध्वनीवर. नाही कसं आहे की महाआघाडीची परिस्थिती अशी झालेली आहे की उद्धव ठाकरे आणि मुंडे हे वेगवेगळे व्यक्ती आहेत. कारण शिवसेनेचा संपूर्ण आरक्षणालाच विरोध आहे. मुंडे साहेबांनी राजकीय गणित जुळवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष धनगर समाजाचे माधव जानकरांना बरोबर घेतलं. आरपीआयचे रामदास आठवले महार समाजाचे आहेत. त्याच्यानंतर कायस्थ समाजाचे ठाकरे साहेब आहेत. मुंडे साहेब वंजारी समाजाचे आहेत आणि राजू शेट्टी हे जैन समाजाचे आहेत. आणि 35% मराठा समाजाची मतं आणि ती सरकारच्या विरोधी तयार करण्यासाठी हे राजकारण घडलेलं आहे. याच्यात मराठा समाजाला न्याय द्यायचा प्रश्न राहत नाही. हा एक मुद्दा एक मिनिट प्रवीणजी हा चांगला मुद्दा तुम्ही काढलाय. मला विनायकरावांना या मुद्द्यावर विचारायचंय. विनायकराव, हा जो मुद्दा आहे की शिवसेनेचा पहिल्यापासून आरक्षणाला विरोध आहे, इतकंच नाही तर महायुतीने आमच्यात पुढचा 5वा 6वा भिडू नको
असं वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळे आता बाकीच्या सगळ्या नेत्यांचं म्हणणं आहे की तुम्ही येऊन जाऊन महायुतीला लटकलेले आहात. तुमचं काय म्हणणं आहे? अजून महायुतीने तुमच्या आत येण्याला संपूर्णपणे पाठिंबा दिलेला नाही किंवा महायुतीमध्ये आणखीन एक भिडू ऍड झालाय हे सगळ्यांनी जाहीर केलेलं नाहीये. जरी तुमचे सगळीकडे क्षणचित्र आलेली असली तरी सुद्धा, आणि अवधूत वाघ इथे आहेत, त्यांच्याकडे आपण नंतर जाणार आहोत. तुमचं याच्यावरचं म्हणणं अधिकृतरित्या काय आहे? हॅलो, हा बोला. हा हे बघा समीरजी, बोला बोला. गेल्या अनेक वर्षापासून हॅलो, ठीक आहे, मला वाटतं रेंज त्यांची गेलेली आहे. अवधूत वाघ बोला. आपण या सगळ्या मुद्द्यामध्ये एका मुद्द्यावर आता थोडंसं बोलूयात. मी तुमच्याकडे नरेंद्रजी येतो की